निवडणुकीमध्ये पैसे वाटपाचे जे आरोप होत आहेत त्या संदर्भातल्या अपडेट्स। वरळी प्रभाग 193 मधील ठाकरेंच्या शिवसेनेचे हरीश वरळीकर यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप। अपक्ष उमेदवार सूर्यकांत कोळींकडून व्हिडिओ व्हायरल। हरीश वरळीकर यांनी मात्र आरोप फेटाळले। तर हरीश वरळीकर यांनी पैसे वाटले असते तर ते भाजपमध्ये गेले असते। आरोपावर आदित्य ठाकरे यांचीही प्रतिक्रिया। पैसे वाटप पकडला गेला, पण हेमांगी त्यांच्या समोर जे सूर्यकांत कोळी उभे आहेत, ज्यांना आमच्या पक्षातून होते, पण शेवटच्या मिनिटाला आम्हाला कळलं की त्यांच्यावर गुंगी देऊन रेप करण्याचा आरोप आहे, म्हणून आम्ही त्यांना तिकीट दिलं नाही। तर ते सगळीकडे भावनिकून सांगतात तिकीट मिळालं नाही, हे खरं कारण आहे, हे लोकांना कळलं। नवी मुंबईमध्ये पैसे वाटप केल्याचा मनसेचा आरोप। प्रभाग क्रमांक 24 मध्ये पैसा वाटपाचा आरोप। एका व्यक्तीला मनसे कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांना बोलावलं। पिशवीमध्ये 2 लाख रुपये मिळाल्याचा मनसेचा दावा, तर पैसे बिझनेससाठी असल्याचा पकडलेल्या व्यक्तीचा दावा। नांदेडमध्ये दुसऱ्या पक्षाचे लोक पैसे वाटप करत असल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराचा आरोप। अमर कोंडराज यांनी फिरत्या पथकाची गाडी अडवून केलं आंदोलन। आनंदनगर भागात आंदोलन करणाऱ्या उमेदवाराचा आत्मदहनाचाही इशारा। मुंबईमध्ये झिशान सिद्दीकी यांच्या कार्यकर्त्यावर पैसे वाटपाचा आरोप। बांद्रा निर्मल नगर पोलीस ठाण्यात राष्ट्रवादीचे नेते झिशान सिद्दीकी यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल। पैसे वाटल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ व्हायरल। व्हिडिओबाबत अपक्ष उमेदवारांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार। प्रभाग 11 मधील शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप केले जात असल्याची लेखी तक्रार। छत्रपती संभाजीनगरात मतदारांना पैसे वाटप करण्याआधी त्यांची यादी व्हायरल। यादीमध्ये नाव असलेल्या एका मतदाराचं स्थानिक नागरिकांनी घरही शोधलं। यादी कुणी बनवलेली ही माहीत नाही, यादीमध्ये नाव असणाऱ्यांची प्रतिक्रिया। नालासोपाऱ्यातून 10,09,000ची रोकड हाती। दुचाकीवरून पाकिट आणि प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये पैसे घेऊन जात असताना रंगेहात पकडलं। 2 जण पोलिसांच्या ताब्यात। भाजप गुंडागर्दी करून सोलापूरची संस्कृती खराब करते। काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांची भाजपवर टीका। भाजपला जनसेवा नाही लक्ष्मी सेवा करायची आहे, प्रणिती शिंदे यांचा आरोप। ठाण्यातील आपला दवाखाना या ठिकाणी गद्दारांनी साड्यांचं दुकान काढलंय। त्यात साड्या गद्दारांना नेसवून त्यांची धिंड काढा। उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंसह शिवसेनेवर ही घणाघाती टीका।